शेअर करायची होती तर याला थोडासा लेट झालेला आहे। मराठी बिग बॉस बरेच जण पाहत होते तर त्यापैकी मी पण एक आहे। तर मी पण मराठी बिग बॉस नेहमी पाहायचे, तर त्याचा फायनली रिझल्ट आलेला आहे। मित्रांनो, मी श्वेता, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो। तर आता सकाळ झालेले आहे आणि आता नाश्ता बनवायचा टाइम झालेला आहे। तर स्वरा गेलेले आहे स्कूलला आणि शौर्य अजून झोपेतच आहे। तर आता वाजलेले आहे सकाळचे 10। तर मी नाश्ता वगैरे बनवून घेते। तर आज नाश्त्यामध्ये काय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच। तर मी आज नाश्त्यामध्ये बनवलेला आहे मस्तपैकी उपमा। तर आताच माझा नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे। तर आम्ही आता नाश्ता करणार आहे। तर या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारीला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तर चला मग नंतर भेटूया। तर आताच माझा दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे। तर आज स्वयंपाकामध्ये आहे तिखट डाळ, भात, भेंडीची भाजी आणि चपाती। तर आम्ही सगळे आता जेवण घेणार आहे, त्याच्यानंतर करायचा आहे थोडासा आराम। तर चला मग आता जेवण वगैरे घेतो आणि नंतर भेटूयात। तर मित्रांनो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आमचा चहाचा टाइम सुद्धा झालेला आहे। तर आताच मी चहा वगैरे बनवला आहे। तर दुपारी थोडा वेळ आराम केला आणि आता फ्रेश वगैरे होऊन चहा बनवलेला आहे। बस की तिथं स्वरा आणि शौर्य चहा बिस्किट खातात ते। स्वरा आणि शौर्य तर चहा बिस्किट खातात ते है ना बब्बी? कोण खाते चहा बिस्किट? तर मी सुद्धा चहा घेतलेला आहे। तर या सगळ्यांनी चहा घ्यायला। मला एक गोष्ट शेअर करायची होती तर याला थोडासा लेट झालेला आहे। मराठी बिग बॉस बरेच जण पाहत होते तर त्यापैकी मी पण एक आहे। तर मी पण मराठी बिग बॉस नेहमी पाहायचे, तर त्याचा फायनली रिझल्ट आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण हा त्याचा विनर झालेला आहे। त्याबद्दल मी त्याचे मनापासून अभिनंदन करते। तर इथून पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते। तर अभिजित सावंत हे सुद्धा माझे खूप आवडते सदस्य आहे आणि त्यांनी तो जो टास्क असतो तो सुद्धा खूप छान खेळलेला आहे। सेकंड प्राइज असेल तरी सुद्धा ते सुद्धा सूरजच्या बरोबरीनेच विनर आहे असं मला वाटतं। हे म्हणजे माझं पर्सनल मत आहे। तर प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतो। आणि तुम्हाला मराठी बिग बॉस मधलं कोणते सदस्य जास्त आवडत होते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आम्हाला बिग बॉस पाहायची खूप सवय लागलेली होती। तर बिग बॉस लागलेला असायचं तेव्हा आम्ही जेवायला बसायचो आणि मग जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तास तिथेच बसून राहायचो। तर आता हे बिग बॉसचा फायनल निकाल लागल्यामुळे आता काहीतरी मिस केल्यासारखं वाटतंय, पण असो, आता शेवटी तो कार्यक्रम आहे आणि त्याला सुद्धा एक लिमिट असतं।
तर जेवढं लिमिट होतं त्या तिथपर्यंत तो कार्यक्रम चाललेला आहे. हिंदी बिग बॉसचा सीझन पण आता सुरू झालेला आहे. पण मी आतापर्यंतच्या बिग बॉसमध्ये फर्स्ट टाइमच हे बिग बॉस पाहिलेला आहे आणि आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण विनर झालेला आहे. तर कसं असतं, जे स्ट्रगल करतात त्यांना असं पुढं आणलं तर खरंच छान वाटतं. आणि सूरज चव्हाण याची परिस्थिती पाहता एक प्रकारे त्याला पुढे जाण्याची संधी दिलेली आहे असं मला वाटतं. तर अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे माझे खूप दिवस आले नव्हते, तर फायनली ते आता आलेले आहे. मी आता आनंदी आहे. ही गोष्ट पण शेअर करायची राहिली होती, आता मी तर तुम्हाला शेअर केलेले आहे. कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.